शक्यतो असतोच. जरी नसला तरी डॉक्टर आपल्याला जे प्रिस्क्रिप्शन लिहून देतात त्यामध्ये एक पहिली गोळी देतात. जेवणापूर्वी गोळी घ्यायची. ती गोळी 100% यशस्वी असते. पित्ताचीच गोळी असते. त्यामुळे ह्या पित्ताच्या गोळीचा आपल्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होतो हे आपण आता या ठिकाणी डेमोतून आपण पाहणार आहोत. नाही कुठलं पण घ्या. दोन ठिकाणी या ठिकाणी आपण तिकडे पलीकडे जे पाणी या ठिकाणी बॉडी ॲसिडिक करणार. ॲसिडिक आपण करूया अगोदर. ओके, या दोन व्यक्ती समजूया आपण. दोन व्यक्तींना ॲसिडिटी झालेली आहे, पित्ताचा त्रास आहे. या एक व्यक्ती काय करणार, डॉक्टरकडे जाणार आणि डॉक्टरकडनं डॉक्टर जी गोळी देईल जी आपल्याला आपण मला वाटते पेंटाडी पेंटाफास डी ही गोळी डॉक्टरने दिलेली आहे. एक व्यक्ती गेल्यानंतर ती व्यक्ती ही गोळी खाणार. हे आपण या ठिकाणी त्याचा प्रयोग करूया. एका या व्यक्तीवर आपण गोळीचा प्रयोग करूया आणि एका व्यक्तीवर आपल्या केंगन वॉटरचा प्रयोग करूया. हा पीएच साधारण 6 पीएचच्या साधारण त्या रेंजमध्ये आहे. तर आपण पाहूया या ठिकाणी गोळी खाल्यानंतर बघा बॉडी काय झाली, अल्कलाईन झालेली आहे. गोळी खाल्यानंतर अल्कलाईन झाली. पण गोळी खाऊन या ठिकाणी बघायचं क्षार, छोटे छोटे क्षार दिसतात. जे क्षार आपल्या शरीरामध्ये जातात आणि हे क्षार आपल्या किडनीमध्ये जातात आणि किडनी कुणाचे हे क्षार जाऊन मूतखडे किंवा किडनीचे त्रास हे 100% आपल्याला होतात. जसे कशामुळं आपण पित्ताची गोळी खाल्ल्यानंतर हेच काम जर आपल्या केंगन वॉटरनं केलं, हेच काम जर आपल्याला केंगन वॉटरनं आपण प्रत्यक्ष पाहूया. हे पहा, हेच काम आपल्या केंगन वॉटरने केलेलं आहे आणि बॉडी आपली अल्कलाईन झालेली आहे. तर आपण काय करावं, इथं आता घेऊन जायचं काय, गोळी खाऊन मरायचं की पाणी पिऊन जगायचं हे आपण आता या ठिकाणी काय करायचं आहे, ठरवायचं. गोळी खाऊन मरायचं की केंगन वॉटर पिऊन जगायचं हेच आपण इथून घेऊन जाणार आहोत. चला, धन्यवाद.